नमस्कार, मी अदिती सोनार. हे माझे सहकारी आहेत सिद्धेश आणि प्रतीक जाधव. काल संध्याकाळी इकडे डेड बॉडी सापडली. जेव्हा चौकशी केली आम्ही तेव्हा आमच्या लक्षात आले की सकाळी कामावर जाणारा मुलगा इथे ह्या भिंतीला हात लावून सहारा घेऊन तो पुढे चालत असताना खाली पडलाय. याचं कारण हे आहे की त्या तिकडच्या चौकात जवळपास गुडघाभर पाणी भरलेलं असतं आणि त्या गुडघ्याभर पाण्यातून त्याला कामावर जाताना वाट मिळाली नाही, म्हणून त्यांनी इथून वाट पकडायचा प्रयत्न केला. पण तुम्ही जर तो खड्डा बघाल तो मुळात आत्ता दिसताना 10 फूट दिसतोय, पण त्याच्या खाली सुद्धा 10 फूट आहे. हे लिफ्टला पार्किंगमध्ये जाण्यासाठी किंवा लिफ्ट वर खालती करण्यासाठी हा उभा केलेला खड्डा आहे. माझं म्हणणं हे आहे की सिडको साधीसुधी परवानगी देताना सुद्धा 100 वेळा विचार करतं. मग एवढा मोठा अपघात होईपर्यंत त्यांनी बिल्डरवरती कुठलीच कारवाई केली नाहीये का? किंवा बिल्डर कुठल्याही नियमात न बसता तुम्ही बिल्डरला सूट देऊन हे सगळं करताय का? आणि हे सगळं झालेलं असताना सुद्धा जो मुलगा त्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडलेला आहे तो फक्त घरातला एकुलता एक कमावणारा मुलगा होता. त्यामागे त्याच्या घरामध्ये 7 वर्षाची मुलगी आहे, त्याची पत्नी आहे, रिटायर्ड वडील आहेत जे फार वयस्कर आहेत. आत्ता त्यांनी काय करायचं? अजूनही बिल्डरवर कुठलीही कारवाई झालेली आम्हाला दिसत नाहीये किंवा बिल्डरची कुठलीही व्यक्ती आत्ता देखील या साईटवरती उपस्थित नाहीये. तुम्ही जर बघाल ते इथे पण ज्या वायरी खाली दिसत आहेत त्याच्यातून पण आवाज येतोय. मग आता एकाचा बळी ह्या बिल्डरनी घेतलेला आहे, अजून दुसरे बळी जायची प्रशासन वाट बघतंय का?